नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं लकी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। आज आपण साकूर या गावात आलेलो आहे। एरिया जो आहे साकूर फाटा या ठिकाणी बाळूभाऊ यांच्या शेतावर आलेलो आहे। त्यांनी हा लकी सीड्स कंपनीचा BS 336 लकी 72 दोडका या वाणाची लागवड केलेली आहे। मागील काही महिन्यापूर्वी ते आपल्या गिरणाऱ्या परिसरामध्ये आलेले होते। त्यांनी हा दोडका बघितलेला होता। तिथलं बघितल्यानंतर त्यांनी या दोडक्याची लागवड केली। सोबत आपले वैभव कुकडे पण आहेत। वैभव भाऊंनी देखील याच वाणाची लागवड त्यांनी पण केलेली। तर आज त्यांचा अनुभव ऐकण्यासाठी आपण इथं आलेलो आहे। तर भाऊ दोघांचे मी लकी सीड्स या कंपनीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। तुम्ही तुमचा परिचय पहिले आम्हाला सगळ्या शेतकरी मित्रांना सांगा। मी बाळूबरे, साकूर, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक। मी वैभव कुकडे, वैभव कुकडे, साकूर, जिल्हा नाशिक, तालुका इगतपुरी। म्हणजे आपण इगतपुरी तालुक्यामध्ये आहे। इगतपुरी तालुक्यामध्ये बऱ्यापैकी काही गावांमध्ये दोडका पीक मोठ्या प्रमाणात केलं जातं। आज त्यांचाच आपण अनुभव ऐकूया। तर भाऊ, तुम्ही जो हा लकी सीड्स कंपनीचा BS 336 हे वाण लागवड केलेलं आहे लकी 72 म्हणून, तर या दोडक्याबद्दल तुम्ही काय शेतकऱ्यांना सांगू इच्छुक आहे? म्हणजे आता हा पूर्ण प्लॉट अति पावसामधला प्लॉट, तुमचे सगळ्यांचे प्लॉट अति पावसामध्ये होते, तर काय परिस्थिती वाटली तुम्हाला या दोडक्याची आणि मार्केट पर्यंत काय वाटलं तुम्हाला? मार्केटला व्यवस्थित आहे पहिला, म्हणजे विक्रीला इतर मालांपेक्षा 100-150 रुपयांनी चांगला जातो। म्हणजे जी आहे ती रिअल फॅक्ट सांगा, म्हणजे मी तुमचा व्हिडिओ अच्छा तसं काही नाही। 100-150 ने मागच जातो। लांबी वगैरे चांगली याची, मला चांगलं वाटलं। ओके, आता बाळूभाऊंचा आता रिसेंटली आत्ताच चालू झालेला आहे हा वाण, आणि वैभव कुकडे यांचं साधारणतः 2 महिने झालेले आहेत चालू होता प्लॉट, आजही चालू आहे। तर बाळूभाऊ, आता हा सगळा प्लॉट तुम्ही साधारणतः किती पॅकेटचा लागवड केलेली? 6 पॅकेट, 6 पुड्यांची लागवड केलेली। थोडं उतारामध्ये थोडं 19-20 तुम्हाला जाणवलं थोडंसं? अच्छा, ठीक आहे। तर ह्या 6 पॅकेटमध्ये आताशी तुमचा तिसरा तोडा आहे, बरोबर? आता पहिल्या तोड्यापासून तर मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही घेऊन गेले नाशिक मार्केटला, तर निलावामध्ये दिला की किरकोळला विकला तुम्ही? नाही, काय झालं, माल बाहेर ज्यांना पसंत पडला ना त्यांनी लिलावापर्यंत जाऊन दिला नाही माझा माल, बाहेरच्या बाहेरच घेऊन गेले। अच्छा, काय दर मिळाला सरासरी एक अंदाज? 800-850, 800-850 रुपयाच्या आसपास दर मिळाला तुम्हाला। आता जसे वैभव कुकडे यांनी 2 महिन्यापासून हा लकी 72 दोडका त्यांच्याकडे चालू आहे, तर वैभव भाऊ, तुम्ही जो नाशिक निलावामध्ये लावलेला मार्केटमध्ये, म्हणजे कुठल्या कंपनीत तुम्ही हा निलाव लावला? हरिओम कंपनीमध्ये तुम्ही हा निलाव लावला। काय निलावाची परिस्थिती बघता ऑलओव्हर जे क्रॉप आहे किंवा ज्या ऑलओव्हर जे दोडके त्यांच्या तुलनेत काय वाटलं तुम्हाला? त्यांच्यापेक्षा 50-100-150 ने मागच जाणार। अच्छा, म्हणजे रेट मध्ये एवढे नाही। आणि कलर काय वाटला तुम्हाला? म्हणजे असं मार्केटला चालतो का? चालतो मार्केटला। आणि आता तुमच्या दोघांकडे पण प्लॉट आहे, ऑल ओव्हर बघता व्हायरसचं प्रमाण काही जाणवलं? जास्त प्रमाणात जास्त खूप असं गोळा झाला असं काही नाही? अच्छा, तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर ह्या वाणाचे बियाणे जर लागले तुम्हाला, तर नाशिकला कृषी विकास बीज भंडार या ठिकाणी हे बियाणं उपलब्ध आहे। तर अजून काय सांगू इच्छुक आहे आपल्या इथल्या परिसरात तुमच्या पंचकृषी मधल्या शेतकऱ्यांना काय सांगू इच्छुक आहे वाणाबद्दल लावायला? ठीक आहे की लवकर चालू होते, 35 ते 40 दिवसात त्याचा तोडा होतोच। अच्छा, म्हणजे तुमच्याकडे 35 ते 40 दिवसामध्ये तोडायला आलाच? हो। अच्छा, तर आता शेतकरी, आता समजा तुमच्या बरवीर गाव आहे, साकूर फाटा आहे, काही या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दोडके केले जाते तुमच्या गावामध्ये, तर त्या शेतकऱ्यांना काय प्रोत्साहन करू शकतात? काय लावण्यास काय सांगू शकतात तुम्ही? हे वाण लावलं पाहिजे का? लावलं पाहिजे ना। आणि आता ते जवळच आहे, आता प्लॉट दोन्ही पण, जुना पण प्लॉट पाहायला भेटेल, हा पण प्लॉट पाहायला भेटेल। ज्यांना लावायचं आहे येऊन बघू शकता ते। बरं, आता हे बियाणं तुम्ही नाशिकला कृषी विकास बीज भंडार वाले यांच्याकडनं हे बियाणं घेतले। जर शेतकरी मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, जर बियाणं आता सध्या उपलब्ध नाहीये, एक 2-4 दिवसामध्ये हे बियाणं नाशिकला उपलब्ध होईल कृषी विकास बीज भंडारला, तर तुम्हाला हे जर बियाणं लागलं तर आमच्याकडे घरपोच सुविधा सुद्धा उपलब्ध आहे। खाली आमचा नंबर येतो, तुम्ही त्या नंबरवर कॉल करून आम्हाला विचारू शकता, आम्ही पाठवण्याची सुविधा आपणास करू शकतोय। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, इंस्टा आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका। तर धन्यवाद।